हॅलो नंबर हॅलो आजच्या दिवसाचा पहिला सामना चावणे वॉरियर्स विरुद्ध कळंबोळी फायटर्स. हॅलो हॅलो आजच्या दिवसाचा पहिल्या सत्राचा पहिला सामना चावणे वॉरियर्स विरुद्ध कळंबोळी फायटर्स. मैदान क्रमांक 1 वर चालवता सामना आणि त्याचे संच गुणलेखक आशीर्वाद पुजारी, अजिंक्य गुंजाळ, संत चेतन पवार, अजय रावत, वेळ अधिकारी सचिन आणि पंचप्रमुख प्रदीप पुजारी. धन्यवाद. मैदान क्रमांक 1 वरती त्यानंतर होणारा सामना प्रताप विरुद्ध बेदारी चॅलेंजर्स. या दोन्ही संघांना पहिला मुकाम संघ सभागामी कर्णधार यांची नोंद घ्यावी. धन्यवाद. खाना आहे स्वागत कक्ष 7 वाजता हॅलो डेकोरेटर संदेश पाटील यांना विनंती आहे खोखोच्या व्यासपीठावर अजून एक माहिती बंदोबस्त करावा. डेकोरेटर सुहास यांना विनंती आहे खोखोच्या व्यासपीठावरती अजून एक माईकचा बंदोबस्त करायचा आहे. डायरेक्ट आलाय तो काजल आलेले माझ्या पुढे मागे स्वागतम सुस्वागतम. संगम खो खो प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये सर्व स्पर्धकांचे, प्रशिक्षकांचे व क्रीडा रसिकांचे कर्णाला स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे हार्दिक स्वागत. आज संगम खो खो प्रीमियर लीग स्पर्धेचा दुसरा दिवसातील पहिली स्पर्धा संगम रायडर्स विरुद्ध चावणे वॉरियर्स. आणि या चावणे वॉरियर्सच्या 8 नंबर जर्सी घातलेले खेळाडूने अतिशय मोहराचा असा मोहरा, 1 नंबरचे जर्सी घातलेला मोहरा चुकलेला आहे तो संगम रायडर्सचा. अतिशय उत्तम अशी स्पर्धा चालू आहे. या स्पर्धेमध्ये 25 असे नावाजलेले खेळाडू भाग घेतलेले आहे, ज्यांनी राज्यस्तरीय, राष्ट्रीयस्तरीय अशा स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व स्वीकारलेले अशा खेळाडूंचा सहभाग या विमेन लीग मध्ये झालेला आहे. संगम वॉरियर्स आक्रमण करतात तर संगम रायडर्स संरक्षण करत आहेत. संगम रायडर्स कडून अतिशय उत्तम सुरेख असं आक्रमण होत आहे. सुरेख शानदार, परंतु पंचांचं बॅट आणि संगम रायडर्सच्या संरक्षकाला
आणि रायड्सच्या संरक्षणाचा अतिशय चपळतेने संरक्षण करत आहे. चकवा देत आहे. सुंदर जजमेंट बंद कर, टाइमपास नको. शेवटचा टक्के. अरे 5 गेला. चावडी वॉरियर्स विथ द पनवेल रायडर्स यांचा हा दुसऱ्या दिवसातील पहिला सामना. पनवेल रायडर्स संरक्षण करत आहेत तर हे पनवेल रायडर्स नाही, कळंबोली चावडी फायटर्स. वॉरियर्स हे आक्रमण करत आहेत. चावडी वॉरियर्स कडून सुरेख असं आक्रमण होत आहे. तर पनवेल रायडर्सचा 8 नंबरच्या व्यक्ती असलेला खेळाडू तिथे उत्तम असे संरक्षण करत आहे. स्वतंत्र धावतोय, चकवा देतो आहे आणि पंचांचा निर्णय आहे आणि तो बाद झालेला आहे. पंचांनी बाद देऊन त्याला बाद ठरवलं आणि पनवेल रायडर्सची दुसरी फळे उतरलेल्या मैदानात पाहूया. रंगोली अरे बाबू कलंबली फायटर्स आणि चावणी वॉरियर्स. कलंबली फायटर्सचा कप्तान सौरभ चौहान यांनी आत्ताच सोलापूर झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व स्वीकारण्याचा असा